जोडला का तुम्ही? तिथे कसं सर्व्हिस रोड मोठा आहे ना, तिथे होणारच नाही. आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं तुम्ही असं अख्खी यंत्रणा पूर्ण वेटीस जर सर्व्हिस रोड जाय असं मग जागेवर ऍक्सिडेंट झाला हायवे किंवा काय झालं इमर्जन्सीमध्ये आपण जाण्याकरता ती कुठल्याही नॅशनल हायवेला किंवा आपण जे काय सर्व्हिस रोड करतो त्यासाठी करतो कसं आहे. आणि सर्वात बिझीएस्ट असा मोठा हे 2100 कोटी रुपये खर्च करतोय साहेब. जो बायपास आपण आणतोय आपण आता त्याला मंजुरी दिली आपण. एकच मिनिट. आता दुसरा आपण टनल चालू करतोय पानपाड्यावर. तो टनल जर चालू केला साहेब तर पानपाड्यापासून सगळीकडे मेट्रोचे हे उभे राहिले. गाड्या जाणार कशा याच्यामध्ये ट्रॅफिकचं काय तुम्ही कसं काय त्याला टर्निंग करणार आहेत किंवा काय करणार आहे त्याचं काहीच नाही आपल्याकडे. आपलं झालं आपल्या कागदावर दाखवला हे केलं त्याला नारळ फोडला संपला विषय. मेट्रो असती तर वर्ग करते करणार पण वरती असं ऑलरेडी केले सगळं उभे राहिले. गुगल मॅप वरती दिवसभरात कोरम मॉलचे हे तर आपल्या महापालिकेच्या बाजूच आहे. वाहतूक कोंडीचा आज आपल्याला परिस्थिती अशी आहे घोडबंदरवरनं यायला साहेब 1-1.5 तास लागतो. आणि तेच जर तुम्ही जर सर्व्हिस रोड बंद करणार असेल संपलं साहेब. कसं करणार साहेब? टू व्हीलर वाल्याने जायचं कुठे साहेब? तशी टू व्हीलर या बाकीच्या गोष्टीसाठी आपण सर्व्हिस रोड तिथे आपण केलेले आहे. बरं आपल्याकडे काय कनेक्टिव्हिटी म्हणजे काय साहेब आपली तरी जवळजवळ 70% साहेब आपल्याकडे मिसिंग लिंक. त्याच्यामध्ये साहेब लक्ष घालायला आहे साफसफाई. तिथे कोणाचाही मुलांचा ठेवायचा नाही साहेब. आणि हे पहिली जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे आहेत ना लोक साहेब ती काढा शोधून काढा कोण त्याच्यामध्ये कुठला अधिकारी त्यात पार्टनर आहे कुठला 10 कामगारांचा साहेब. त्याला तुम्ही साफसफाई दिली साहेब त्यांच्याकडे गंबूट नाही त्यांच्याकडे ते फावडे नाहीत त्यांच्याकडे काय नाही गोण्याने साहेब कचरा भरतात आधी. महापालिकेची इज्जत जाते. लोकांना आपण जो काय पैसे द्यायचे त्यामध्ये सर्व सुविधा इन्शुरन्स पासून सर्व असतात पण ते देतात का त्यांच्यापर्यंत पोहोचतात का हा पण आपला एक भाग असायला पाहिजे ना. आपला ते नाले सफाईला पोरं तुम्ही काढा माहिती घ्या तुम्ही साहेब. ग्रॅज्युएट झालेली मुलं साहेब नाल्यामध्ये कशासाठी उतरतात बिचारे पोटासाठी उतरतात. नाले सफाई आणि हा जो सिरियस विषय जो आहे हा यासाठी मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत साहेब. तुम्ही माणूस आहे तो जो सर्व्हिस रस्ता रोड बंद करतो कसलं प्लॅनिंग आपण करतो साहेब या शहर विकासाचा. तुम्हाला हा विषय माहित नसेल कदाचित पण तो विषय सिरियसली आहे साहेब. तुम्ही तो त्याकडे लक्ष 6 मीटर गाडी 3 मीटर का कमी करण्यात आलेला आहे शहर विकासला. बरं तरी तुमच्याशी कन्सल्ट करायला पाहिजे ना. कॉर्पोरेशनची कन्सल्ट पाहिजे. MMRD म्हणजे काय तुम्हाला का त्यांना माहित नसतं साहेब. त्यांना मी असं सांगत नाही की कॉर्पोरेशन येतो की संवाद झाला होता काय हा कमी करायचा असेल तर हा जे कॅरेज वे कमी होतं साहेब. तुम्हाला एखादा रस्ता कमी करायचा असेल एखादी सुविधा कमी तुम्हाला पेपर मध्ये द्यावं लागतं साहेब. कधी सूचना मागावं लागतं आहे ना साहेब. अजून काय विषय बघा आता होते मला बघा मला वाटतं 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे. त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नाले सफाई उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत. त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे
त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही. आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले आहे की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं. जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल, त्या ठिकाणी 10 कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय. मग ते ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी होऊ शकते. यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितले. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल जे आपले सर्व्हिस रोड आहे घोडबंदरचा, त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे. या संदर्भात सुद्धा गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी. हा सर्व्हिस रोड 96 साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यामागचं मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या ग्रहसंकुलाच्या असलेल्या हायवे असल्या कारणाने जर वाहतूक कोंडी झाली, उद्या काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी हे सर्व्हिस रोड ओपन असले पाहिजे आणि या सर्व्हिस रोडवरची वाहतूक सुरळीतपणे चालली पाहिजे. यासाठी हे सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले होते आणि ते सर्व्हिस रोड जर समजा आता जर कोणाच्या सांगण्यावरनं हे जर कमी करत असतील किंवा काढत असतील तर त्याचा आम्ही ठाणेकर नागरिक म्हणून, त्याचं लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उभे राहू असं आयुक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने सुलभ शौचालय असतील, काही ठिकाणी सुलभ शौचालय बांधून 1 महिना झाला तरी पण त्याला टाळं लावून ठेवलेलं आहे. हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं हे जे काय चालू आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महापालिकेतून आम्ही या ठिकाणी नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार या महापालिकेच्या मुळेच आम्ही झालेलो आहे आणि आमच्या डोळ्यात देखत या महापालिकेची चाललेली वाताहत बघतोय. आज कित्येक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलं असेल 12 वर्ष झाले त्यांना त्यांची जी काही देणी आहेत ती अजूनही मिळत नाहीत. आज कित्येक लोकांनी कामं केलेली आहेत ठेकेदारांनी, त्यांची बिलं गेल्या 1.5-2 वर्षापासून पेंडिंग आहे. आणि अशा पद्धतीने या महापालिकेचे जो कारभार ज्या पद्धतीने चाललाय, येणारे जे आयुक्त आहेत, चांगले अधिकारी आहेत, त्यांना आम्ही हेच सांगितलंय की तुम्ही ठाणेकर जनता तुमच्या पाठीशी आहे, चांगल्या पद्धतीने काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एखादा चुकीचं काम होत असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या 8 दिवसामध्ये जी काय आम्ही परिस्थिती त्यांच्या समोर ठेवलेली आहे ती कामं लवकरात लवकर होतील. अधिकारी